ओवाळी ते भाऊराया रे, गेड्या बहिणीची वेडी ही माया. वा दादा, दादा, पंडित दादा. वा वा, जोर बैठका जोरात चालू आहेत वाटतंय. वय, छान छान छान. ते प्लॅनिंगचं काय चालू आहे? अरे बोला, आता का बसले? काय गे आर्या, एरवी तर तुझी जीप चुरू 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 चालत असते, मग आता काय झालं? काय शिजत होतं दोघांमध्ये? उद्याचं प्लॅनिंगचं ना? हो, उद्याच्या पार्टीचंच प्लॅनिंग सुरू आहे. हा माझा दादा, ह्याला उद्याच्या पार्टीचं आमंत्रण देते. ओ, अहो ऐकलत का? ही आमंत्रण देते याला. पण आर्या, तू एक गोष्ट विसरतेस, निमंत्रण देण्याचा अधिकार तुला या घराने दिलाच नाहीये. उडत्या पाखराची पख मोजतो आम्ही. आणि एखादं पाखरू हद्दीच्या बाहेर गेलं की टिचक्याऊ टिचक्याऊ. तर पंडित दादा, तुमच्या ताईला तुम्ही काय सांगणार? काय? हद्दीत राहायचं, नाहीतर टाप. कशासाठी आलात तुम्ही दोघं इकडे? आई साहेबांनी बोलवलंय. चला. आई साहेब, हे दागिने दे तिला. माझी सून मानत नाही मी तिला. पण उद्या पाटलांची पार्टी आहे, पाटलांचा आप दिसला पाहिजे. ते घरंदाज दागिने द्या तिला. हो आई साहेब. आमच्या गळ्याचा फास बनून आलीस तू. पण नशीब तरी बघा ना काय, आमच्या जीवावर उठलेस तरी तुला सजवायला लागतंय आम्हाला. पण तुझं नशीब लय भारी आहे बरं का. मी म्हणजे उद्याच्या पार्टीत तालेवर पाटलांची सून म्हणून मिरवशील तू. पर हा, समदे दागिने घेऊन पळून जाऊ नकोस म्हणजे झालं. नाही तर घेऊन जाशील डबल आई बापाकडं. असा विचार तरी कसा आला तुमच्या मनात? नाही, बरोबर आहे. पाटलांचं फक्त नाव मोठं आहे, लक्षण मात्र खोटं. अय, लई चुरू चुरू चालायला लागली तुझी जीभ. पाटलांबद्दल एक बी अपशब्द तोंडातनं निघता कामा नये, सांगून ठेवते तुला. आणि उलट अजिबात बोलायचं नाही. गळ्यात मंगळसूत्र घातलं तर स्वतःला पाटलीण समजायला लागली तू. नात्यानं सासूबाई आहेत त्या तुझ्या, समजलं का? आणि काय ग, मोठ्यांशी कसं बोलावं हे साधे मॅनर शिकवले नाही तुझ्या आई बापाने तुला? पहिली गोष्ट म्हणजे मी त्यांना बोलले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतःहून नाही बोलले.
तुमच्या बोलण्याचं उत्तर दिलंय मी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणाच्याही आई बापावर ताशेरे ओढू नये इतके बेसिक संस्कार माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केले. बट आय एम रिअली सॉरी टू से मालतीताई, तुमच्यावर ते माहेरून आणि सासरहून दोन्हीकडून झालेले दिसत नाहीत. मालती, संकेतला वाचवण्यासाठी मी हे जबरदस्तीचं लग्न केलं आणि माझं आयुष्य बर्बाद करून घेतलं. आता यापुढेही संकेतला वाचवण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी. माझं आयुष्य देखील पणाला लावायला तयार आहे मी. कारण एकमेकांबद्दल माया, आपुलकी, प्रेम हे संस्कार माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेत. नाही, तुमच्या एवढे श्रीमंत नसू आम्ही, पण दिलेला शब्द पाळतो. आणि त्यामुळे तोंड आवरायची गरज तुम्हाला आहे, मला नाही. अजून एक जरी शब्द तोंडाच्या बाहेर काढलास ना तर त्याचे परिणाम लय वाईट होतील बघ. मालती थांब. उद्याची पार्टी होऊन जाऊ दे, करून टाकू हिचा हिशोब. दे दागिने दे. हिशोबच करायचा आहे ना, मग दिलेल्या दागिन्यांचा हिशोब लिहून ठेवा. पार्टी संपल्यानंतर अमुकच्या आई समोर मी तुम्हाला सगळे दागिने परत करीन. ओके? उद्या मी संकेतला सोडवेन आणि आम्ही दोघेही या सापळ्यातून निसटून जाऊ. माझ्या शेपटीवर पाय ठेवून बरं नाही केलंस. आता उद्याच्या पार्टीत तुझं काय करते ना ते बघच. आमच्या गळ्याचा फास बनून आलेस तू. आमच्या जीवावर उठलेस तरी तुला सजवायला लागते आम्हाला. हे म्हणजे उद्याच्या पार्टीत तालेवर पाटलांची सून म्हणून मिरवशील. ते दागिने घेऊन पळून जाऊन कसं म्हणजे झालं आई बापाकडे. अजिबात इंटरेस्ट नाहीये मला या दागिन्यांमध्ये. काय म्हणाली ती? दागिने घेऊन पळून जाशील? सगळ्या गोष्टींना पैशांमध्ये मोजतात. आमच्यासाठी आमचा दागिना संकेत आहे. सोन्या नाण्यांचा ढीग आहे ना यांच्याकडे, मग का नाही बसत कवटाळून? दागिने घेऊन पळून जाशील म्हणे. नाहीये गरज मला असल्या दागिन्यांची. हे फक्त दागिने नाही आहेत, परंपरा आहे, पिढ्यानपिढ्यांची नाळ आहे. यातला प्रत्येक दागिना माझ्या आईच्या, आजीच्या आणि पणजीच्या अंगाखांद्यावर नांदलेला आहे. हा तोडा आजीला तिच्या सासूने दिलेला. मला माहिती आहे दागिन्यांचा इतिहास. आजीने मांडीवर बसवून चिवकाऊचा खास भरवताना कितीतरी वेळा सांगितलंय मला. लक्ष्मी हार माझ्या जन्माच्या वेळेस आजीनं आईच्या ओटीत घातलेला. ही ठुशी काळूबाईच्या भंडाऱ्यात कोणीतरी तिच्या पायावर वाहिलेली.
या कुड्या. आजोबांनी गावात खूप मोठं धरण बांधलंय. तेव्हा गावकऱ्यांनी आजी आजोबांचा जाहीर सत्कार केला होता. गावकऱ्यांनी मोठ्या कौतुकाने दिले होते त्यांना. पाटलांचा अभिमान वाटेल असा इतिहास आहे. खऱ्या अर्थाने समाजसेवेची परंपरा आहे. अनफॉर्च्युनेटली तुझ्यापर्यंत पोचलं ते अर्धसत्य आहे. ठीक आहे, तुला हे सगळं माहीत असण्याचा किंवा तू या सगळ्याचा रिस्पेक्ट करावा अशी तुझ्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. अनु, सावकाश सावकाश सावकाश. बस 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 बस. काय झालं? मुरगळला का पाय? एक मिनिट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुझ्या भावनांना दुखावण्याचा हेतू नव्हता माझा. खरंच. थँक्स. थँक्स. अरे ताई नाही, मी आहे. तुझी ताई नाही आली म्हणून काय झालं? जा सोडलं तुला. अरे काय झालं? आम्हाला बी दया माया आहे की. सुटलास तू? अरे बघतोयस काय? बोललो ना सुटलास. जा, पिंजरा उघडलाय, उड. मला लहर यायच्या आधी निघ, नाहीतर आयुष्यभरासाठी इथंच अडकशील. पण आमची एक अट आहे. आमची बार्टर सिस्टम आहे. आता तुला सोडले, तुझ्या ताईला सोडायला नको का? थँक्यू सो मच. कायमची.
दोघं भी लय फिल्माट आहेत, लय फिल्माट. इतना प्यार है एक दूजे के लिए, कमाल है. मी ना पिक्चर मध्ये हे सगळं पाहिलं होतं, पण आता एकदम लाईव्ह एक्सपिरियन्स आहे. एकाला मारलं की दुसरा विवळतो. तुम्ही दोघं बी लय लकी आहेसा, लय. एकदम लकी. गुरुजीने आमचे हात बांधलेत, नाहीतर कवाच पेढा भरवला असता दोघांना. पी पी पाणी पी. जित्ता हायस सेलिब्रेट कर. दत्ता बांधून ठेव. माझी ताई मला इथून सोडवेल. बघ बाई बघ, कशी अगदी राजाची राणी दिसतेय. आपल्या अमोकचं नशीब जोरदार आहे, म्हणून तरी परी आली त्याच्या आयुष्यात. वा, आपला अमोक काय कमी राजबिंडा नाही. मी सांगू, आई काळूबाईनं मारलेली गाठ आहे ही. मी तर म्हणते सरळ साधी लग्न समध्यांची होत्यात, पण अशा विपरीत परिस्थिती दोघांना समोरांसमोर खेचून आणलं तिनं. ते काही उगाच नाही. हो, किती अडचणीच्या दगडावर पाय ठेवत दोघांचा हात हातात दिलाय तिनं. त्यामागं नक्कीच काहीतरी असणार. आई काळूबाईनं मारलेली खास लगीन गाठ आहे ही. आजी, बोलावलंस तू? ये इकडे. अरे बघ तरी, तुझी बायको किती सुंदर दिसतीये.